कर्मयोगावरती विश्वास आहे आपला आणि तसाच पुनर्जन्मावरती पण विश्वास आहे. तर एखादी गोष्ट जेव्हा घडते ना, माझ्याकडे फार एक सुंदर क्लिप होते. डॉक्टर ईश्वर पुरी म्हणून आहेत. ही वॉज गिव्हिंग लेक्चर टू सम वेस्टर्नर्स ऑन हिंदू फिलॉसॉफी. आणि ते म्हणले की हिंदू फिलॉसॉफी इज बेस्ड ऑन 4 पिलर्स. नंबर 1, ते म्हणाले की जी गोष्ट जेव्हा व्हायची असते, घडायची असते, तेव्हाच ती घडते. त्याच्या आधीही घडत नाही, नंतरही घडत नाही, ज्याला आपण योग नाही योग असं म्हणतो. तेव्हाच ती घडते. नंबर 1. नंबर 2, डोंट कॅरी गिल्ट, डोंट कॅरी रिग्रेट. जे घडलं ते सोडून द्या, त्याचा गिल्ट किंवा रिग्रेट घेऊ नका, कारण की ते तसंच घडणार होतं. ते तसंच घडणार होतं. तुम्ही काहीही करू शकणार नव्हतात त्याच्यासाठी. त्यामुळे मी असं करायला पाहिजे होतं, मी असं वागलो असतो तर हे झालं. ते तसंच होणार होतं. सो डोंट कॅरी गिल्ट, डोंट कॅरी रिग्रेट. 3, कुठलाही माणूस जो आयुष्यात तुमच्या येतो, तो माणूस कुठल्या तरी कारणासाठी येतो. यू डोंट मीट एनीवन विदाउट अ रिझन. तो माणूस तुला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला आहे, तुला काहीतरी लेसन देण्यासाठी आलेला आहे, तुझ्याकडनं पैसे काढून घेण्यासाठी आलेला आहे, तुला मनस्ताप देण्यासाठी आलेला आहे, तुझे 4 क्षण आनंदी करण्यासाठी आलेला आहे. परत तो माणूस दिसलाही नाही तुला. पण प्रत्येक माणसाचं तुझ्याशी काहीतरी कनेक्शन आहे. ह्या आयुष्यात नाही, आधीच्या आयुष्यात. मागच्या आयुष्यात मे बी 2 व्यक्ती शत्रू असतील, ह्या जन्मात ते नवरा बायको सुद्धा असू शकतात. कारण काय राहिलंय, काहीतरी राहिलंय पूर्ण करायचं. हा 3रा पॉइंट होता. यू डोंट मीट अ पर्सन विदाउट अ रिझन. आणि नंबर 4, व्हॉट इज ओव्हर इज ओव्हर. जी गोष्ट संपते त्याच्याकडे परत जाऊ नका. जे संपलंय ते संपलंय. या 4 फिलॉसॉफीज वरती किंवा या 4 पिलर्स वरती अख्खी हिंदू फिलॉसॉफी रिलेट करतो. मी तुला गमतीशीर उदाहरण सांगतो. मी मध्ये कुठेतरी वाचलं होतं की भीष्म पितामह जेव्हा शरपंजरी पडले सगळे बाणांच्या शय्येवरती, तेव्हा त्यांनी भगवंताला विचारलं की का मी असं काय केलं हो की मला असा मृत्यू यावा बाणांच्या शय्येवरती. बरं, भीष्म पितामह हे असे ग्रस्त होते जे त्यांच्या प्रत्येक आयुष्यात राजपुत्र होते. तर ते म्हणले, भगवान म्हणाले तुमचं कर्म आहे. हे म्हणे हो, कुठल्या जन्मातलं, जा मागे तुम्हाला दिसेल ते. तर ते मागच्या जन्मात गेले, मग त्याच्या मागच्या जन्मात गेले, असं करत करत ते 52 जन्म मागे गेले. बापरे. 52व्या जन्मात परत तेच राजपुत्रच होते आणि जंगलातनं फिरताना हातात धनुष्यबाण होता आणि रस्त्यात असं आडव्या आलेल्या एखाद्या सरड्याला त्यांनी बाणाने असं सहज उडवून बाजूला टाकलं. तो सरडा जाऊन पडला, निवडून